मुलांच्या हाती वाहन देत आहे. अहिल्यानगरात अपघाताचा धोका, पालकांवरही कारवाईची टांगती तलवार. मी साहिल पिरजादे, झिरो न्यूजच्या विशेष भागात आपले स्वागत. शहरात अल्पवयीन मुले सुसाटपणे वाहन चालवताना दिसत आहे. पालकांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अहिल्यानगर शहरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी तसेच इतर वाहने भरधाव वेगाने चालविण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठा, रहदारीचे रस्ते आणि गर्दीच्या परिसरात अल्पवयीन मुले बिनधास्तपणे वाहने चालवताना दिसत असल्याचे चित्र आहे. यामुळे अपघाताचा धोका तर वाढतोच, शिवाय स्वतःच्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या इतर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. पालकांची जबाबदारी महत्वाची. अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी किंवा अन्य वाहन देण्यामध्ये अनेकदा पालकांची मोठी भूमिका ठरते. मुलाला वाहन चालविण्याची परवानगी देण्यापूर्वी त्याचे वय, वाहन चालविण्याची कायदेशीर पात्रता आणि वाहतूक नियमांची माहिती यांचा विचार करणे आवश्यक आहे. मुलांना वाहन देणे म्हणजे केवळ त्यांची हौस पूर्ण करणे नव्हे, तर त्यांच्या सुरक्षिततेची आणि इतर सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे होय. अल्पवयीन मुलांकडे वाहन चालविण्याचा आवश्यक अनुभव नसल्याने वेग, ब्रेकिंग, वाहतूक कोंडी, अचानक समोर येणे किंवा पदचारी यांचा अंदाज घेण्यात चुका होण्याची शक्यता अधिक असते. कायद्यात पालकांवरही कारवाईची तरतूद. मोटर वाहन कायद्यात अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविण्यास पालक किंवा वाहन मालकांच्या जबाबदारीबाबत कठोर तरतूद आहे. मोटार वाहन अधिनियमातील कलम 1991A नुसार अल्पवयीन व्यक्तीने कायद्याअंतर्गत गुन्हा केल्यास त्याचा पालक किंवा वाहन मालक जबाबदार धरला जाऊ शकतो. अशा प्रकारात 3 वर्षापर्यंत कारावास आणि 25,000 पर्यंत दंडाची तरतूद आहे. संबंधित वाहनाची नोंदणी 12 महिन्यासाठी रद्द होऊ शकते. तसेच संबंधित अल्पवयीन व्यक्तीला वयाची 25 वर्षे होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स किंवा लर्निंग लायसन्स मिळण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र मोटर वाहन विभागाच्या माहितीनुसार अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालविण्यास परवानगी देणाऱ्या मालकावरही संबंधित कायद्याअंतर्गत कारवाईची तरतूद आहे. मॉडिफाईड सायलेन्सरचा दणदणाट. शहरातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे दुचाकींना लावण्यात येणारे मॉडिफाईड सायलेन्सर. काही वाहन चालकांकडून मोठे आवाज करणारे सायलेन्सर बसवून वाहन चालविले जात असल्याने ध्वनी प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठा, चौक, शाळा, महाविद्यालयांच्या परिसर तसेच रहदारीच्या रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींचा त्रास नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारच्या सायलेन्सरमुळे केवळ आवाजाचा त्रास होत नाही, तर शांतता भंग होण्याबरोबर रस्त्यांवर इतर वाहन चालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. मॉडिफाईड सायलेन्सर विरोधात विविध शहरांमध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचेही दिसून आले आहे. शहर वाहतूक पोलिसांची भूमिका महत्वाची. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याचे प्रकार रोखण्यासाठी नियमित वाहन तपासणी, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात विशेषतः मोहीम आणि पालकांचे समुपदेशन यावर भर देण्याची गरज आहे. अहिल्यानगर पोलिसांकडे ध्वनी प्रदूषणासंदर्भात ऑनलाईन तक्रार करण्याची ही सुविधा उपलब्ध आहे. फक्त अल्पवयीन चालकांना पकडून कारवाई करण्यापेक्षा वाहन कुणाच्या नावावर आहे, मुलाला वाहन कुणी दिले आणि वाहनामध्ये नियमबाह्य बदल करण्यात आला आहे का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न शहरातील हे प्रत्येकासाठी समान आहे. पदचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, सायकल स्वार आणि वाहन चालक यांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा ही प्रशासनाची आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. अल्पवयीन मुलाचे वाहन चालविणे ही केवळ वाहतूक नियमांची बाब नसून कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता असलेला विषय आहे. एक क्षणाची हौस संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यभराची शिक्षा ठरवू शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वाहन देताना कायदेशीर वय आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन चालक, भरधाव वाहन चालक आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरण्याविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.